आणि आता बातमी मराठा बांधवांसंदर्भातली आहे। मराठा बांधवांनी सोलापूर धुळे महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठा आंदोलकांकडून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मराठा आणि ओबीसी आमने सामने आले आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात तणाव मात्र वाढलेला आहे। यक्षाची मोठी बातमी, वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेले आहेत। जरांगे आणि हाके समर्थकांची पोलिसांसोबत बैठक सुरू आहे। त्या दरम्यानचे आपण दृश्य पाहू शकतोय। आज झालेल्या राडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। दोन्ही गटांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जात असल्याचंही आपण बघतोय आणि अशा प्रकारे पुढे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा आता पोलीस दोन्ही गटांसोबत चर्चा करत असल्याचं दिसतंय। आज अतिशय मोठा राडा खरं तर झालेला होता। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेले होते। एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा झालेली होती। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, बैठकीची दृश्य समोर येत आहेत, नेमकी काय चर्चा या बैठकीमध्ये सुरू आहे, काय माहिती मिळते? खरं तर आपण पाहिलं तर दिवसभर आज मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक ते आमने सामने आलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी वडीगोद्री परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। कुठेतरी दोन्ही बाजूने घोषणाबाजी होत होती। त्याच पार्श्वभूमीवर ही जी बैठक सुरू आहे ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। याचं कारण असं की या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर डीवायएसपी आणि लक्ष्मण हाके यांचे समर्थक आणि मनोज जरांगे यांचे समर्थक यांची चर्चा सध्या सुरू आहे। कुठेतरी तणावाची जी परिस्थिती